रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख साजणी
अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, न देखते गर्भवास, देखते गर्भवास, न देखते गर्भवास, देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, कधी दास विष्णूचे, विसंबेना माता बाळ,
रक्षिता तो झाला तो रक्षिता झालिया तोया रक्षिता तो झाला तोया रक्षिता झालिया तोया रक्षिता तो झाला तो रक्षिता झालिया न देखती गर्भवास देखते गर्भवास न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे अनुसरी तो अमर झाला अनुसरी तो अमर झाला अनुसरे तो अमर अनुसरे तो अमर
संसारा संसारा संसार अंतरला अंतरला संसार अंतरला 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 संसार नदी गर्भवास
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज झल 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 कुंडली अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला किंवा तो रक्षिता झालिया न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे महायोग पीठे तठे भीमरत्यां वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची जागृपादाने कथेचा विस्तार जागृपादाने कथेचा विस्तार यदक्षर मनाखे मानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहज लिले उदकी भया तुम्ही रक्षिल्या निज सत्य निळामणी धराल हाती तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे मावळवित विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाजिनी विकाशु वंदो आता जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया जय जय देव निर्मळ निजजन अखिल मंगळ जन्म जरा जरद जाळ प्रभंजन नमो विशुद्ध बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमोदा विलासिया मोडोनी माया कुंजरू मुक्त मोत्याचा ओ गुरु जीवविता सद्गुरु श्री निवृत्ती बंधू निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी
नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. अखंड संजीव समाधिस्थ विश्वगुरु महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या अपार आणि असीम अनुग्रहातून साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज, प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज कुरेकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत अखिल गुणनिधान षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान करुणा वरुणालय श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून आपण सर्वजण प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री भीमराज महाराज कारभारी गेठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा आहे. विठ्ठल थोडासा परिहार द्यायचा, तो असं सेवके करावे सांगितलेले काम शिक्याचा तो धर्म स्वामी राखे. आमचे सर्वांचे आळंदीतले गुरुवर्य श्री महाराज म्हणजे गेठे महाराजांच्या आज्ञेने ही प्राप्त झालेली सेवा आहे. तसा माझा या महोत्सवामध्ये सेवा करण्याचा अधिकार नाही, पण तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणं रंक त्याचा. काहीतरी पुण्य असेल की बाबांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. एवढा मोठा भव्य दिवस साधुसंत महात्मे येणार. आत्ताच एक आपण कीर्तनाच्या पूर्वीच एक थोर महापुरुष या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. विठ्ठल थोर संत महात्मे येणार, त्यांचा जे काही आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होणार. ही सर्व पुण्य कशाचे असेल तर प्रातस्मरणीय महाराजांची पुण्य आहे. त्यांच्या पुण्यामुळे सर्व साधू संत महात्मे या ठिकाणी येणार आहेत. महाराज त्यांची जी काही सेवा आहे ते सर्व चिंतन आपल्याला आता प्रस्तुत अभंगामध्ये करायचंच आहे. गोड असा जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. पूजनीय श्री बाबांनी आपल्या जीवनामध्ये जी काही पारमार्थिक साधन केलं त्या पारमार्थिक साधनाचं दिग्दर्शन करणारा हा अभंग आपल्या पुढं मांडलेला आहे. गोड असा तुकोबाऱ्यांचा 4 चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोर महापुरुषांच्या चरणी भक्तिभावाने आपण साष्टांग प्रणिपात करूया. माता पित्यांच्या चरणी प्रणिपात करूया. सिद्ध साधकांच्या चरणी प्रणिपात करूया. गुरुवर्यांच्या चरणी आपण साष्टांग प्रणिपात करूया. आणि आता त्याची कृपा वसे येईल वाची सरीसे कळले काही तैसे निवेदीन नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. विठ्ठल महाराजांच्या पुढे सेवा आहे आपली. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशव करीतो ऐसी. आपली भोळी सेवा आहे. तुका म्हणे देवाला आपण ही भोळी सेवा समर्पित करणार. पूजनीय महाराजांनी ही सेवेचं जे काय आज्ञा केलेली आहे. महाराजांचा खूप मोठा महिमा आहे. ज्यांनी ज्ञानेश्वरी पंचदशी चांगदेव 65 हरिपाठ पसायदान आदी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा मराठाची बोलू कौतुकी. पण हे जे काही तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान इतर लोकांना कळण्यासाठी वारकरी संप्रदायाचा प्रचार होण्यासाठी इतर लोकांनाही ज्ञानेश्वरी कळण्यासाठी 65 कळण्यासाठी पूजनीय महाराजांनी इंग्रजी भाषेमध्ये हे सर्व काय केलं ट्रान्सलेशन केलं. विठ्ठल खूप मोठा महिमा आहे की नाही. संत नव्हती जगा माणसात त्यासारखी. तुम्हाला वाटत असेल पण हे साधन आहे महाराज. सोपं नाही हे करणं. कसं आहे चालते ज्ञानाचे बिंब ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. तद्वत रीतीने हा असणारा हा साधू पुरुषांचा संतांचा असणारा हा महिमा आहे. अशा प्रकारे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले यांच्या पोटी पूजनीय महाराज आले म्हणजे काय महिमा आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराचे पुण्यवती तेन अपार संवि सुख सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. पहा असे थोर भगवत भक्त महात्मे पूजनीय प्रातस्मरणीय बाबांच्या चरणी पोटी जन्माला येतात. ते माता पिता धन्य आहेत. मुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. मुळी
कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानोबरे सांगता भूमीचे मार्दव, सांगे कुंभाचे लवलव नाना. आचार गौरव सुकुलीनाचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. असे थोर संत भगवत भक्त पोटी जन्माला येतात. त्यांच्यावरून त्यांचं मातृतीर्थ आणि पितृतीर्थ किती धन्य असेल विचार करा महाराज. काय या म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. मी सांगून गेलो. तुकाराम महाराज म्हणतात धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. पारमार्थिक साधन सिद्ध करीत असताना प्रातस्मरणीय पूज्य श्री डोंगरेजी महाराज सांगायचे साधकाच्या जीवनामध्ये पंचशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. पंचशुद्धीचं चिंतन करताना त्यातली पहिली शुद्धी आहे मातृशुद्धी, दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी, तिसरी शुद्धी आहे आहार शुद्धी, द्रव्य शुद्धी आणि आत्मशुद्धी. विठ्ठल पंचशुद्धीच्या साधकाच्या जीवनामध्ये त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो असं पूजनीय श्री डोंगरेजी महाराज सांगायचे. थोडं चिंतन करू आपण थोडं. आत्मशुद्धी, आत्मशुद्धी कशी करायची ज्ञानोबरे सांगता बाहेरी कर्मे शाळाला भितरी ज्ञाने उजळाला. ही दोही पर्याला पाखाळा या का. बाह्यशुद्धी निष्काम कर्माच्या द्वारे आणि अंतकरण हे ज्ञानाच्या द्वारे शुद्ध करायचं. ही सिद्धी आपण हे जी काही शुद्धी आहे आपण साध्य केली पाहिजे. पुढं चिंतन करत असताना आहार शुद्धी सांगितली. ज्ञानोबरे म्हणतात नेनता अधमाचे अन्ना खादलिया किजे वमना. की नाही अधम पुरुषाचं आपण अन्न सेवन केलं तर काय होत असतं तशी बुद्धी निर्माण होत असते. म्हणून शास्त्र सांगतं आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. जैसा घेपे आहारू धातू तैसाचे होय आकारू आणि धातू ऐसा अंतरो भावो पोखे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं आपण आहार सेवन करू तशी आपली बुद्धी होत असते. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. श्री जोग महाराज एकदा मुंबईला खानके परिवारातला तंटा मिटवण्यासाठी गेले होते. पूजनीय श्री गुरु मामासाहेब दांडेकर त्यावेळेस लहान होते, 20-21 वर्षाचे असतील. आणि तिथं गेलेले असताना जे भांडण ज्यांचं खानके परिवारातलं भांडण होतं त्यांनी सहज श्री गुरु मामांना लहान अवस्थेमध्ये मुंबईच्या समुद्र सपाटीवर नारळाचं पाणी प्यायला नेलं. त्यांनी पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर श्री गुरु मामासाहेब सद्गुरू जोग महाराजांकडे आले आणि गुरुजींना प्रणाम करून म्हणाले असं असं मी त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि त्यांच्या नारळाचं पाणी त्यांच्याकडून घेतलं. तेव्हा सद्गुरू जोग महाराज रागवले, म्हटले अरे तुला माहीत नाही खाणक्याचा पैसा चांगला नाही म्हणे, ओकून टाक. विठ्ठल विठ्ठल. जसा आहार सेवन करू तशी बुद्धी होत असते. आपल्याला ते उदाहरण माहिती आहे. एक महात्मा होते बैरागी होते, जेवायला गेले. जेवायला गेल्यानंतर स्वयंपाक सुंदर झाला होता. सगळं चांदीचं ताट होतं, चांदीची वाटी होती, चांदीचा प्याला होता. आणि मग जेवण झाल्यानंतर ते महात्मा बैरागी चांदीचा प्याला घेऊन हात धुवायला बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर चुकून नकळत तो चांदीचा प्याला ठेवायच्या ऐवजी झोळीत पडला. नकळत पडला, त्यांची इच्छा नव्हती, नकळत पडला. पडल्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर आले त्यांना झोळी जड लागली. झोळी जड लागल्यानंतर म्हटले माझ्या झोळीत काय पाहिलं तर चांदीचा प्याला आहे. म्हणजे चांदीचा प्याला माझ्या झोळीत कसं काय आला. त्या यजमानाच्या घरी गेले. यजमानाला विचारलं, म्हटले महाराज खरं सांगा म्हणे तुम्ही मला जीव घातलंय, पण कसं जीव घातलंय. त्यांनी सांगितलं हा जो काही पैसा आहे म्हणे अन्यायोपार्जितम धनम, हे भ्रष्ट पैशातून तुम्हाला पंगत घातली. विठ्ठल तैसा घेप्या हारू धातू तैसाचे वया करू. चोरीच्या पैशातलं जेवण होतं म्हणून चोरी करण्याची बुद्धी झाली. म्हणजे आहार शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. पारमार्थिक साधन सिद्ध करत असताना संतांनी जे काही आपल्याला काय सांगितलं पायऱ्या सांगितलं. पुढं साधू संत महात्मे सांगतात द्रव्य शुद्धी पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन चांगल्या मार्गाने प्राप्त व्हावं आणि सत्कार्यामध्ये खर्च करावं. सुंदर अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला विचार सांगतात. जर द्रव्य शुद्ध नसेल, ज्यांनी भागवतामध्ये चिंतन आले, ज्यांनी कलीचं दमन केलं, ज्यांना गर्भामध्ये भगवान नारायणाचं दर्शन झालं, असे श्री भक्तवर्य परीक्षिती महाराज, पण त्यांची बुद्धी भ्रंशित झाली. का झाली आपल्याला माहिती आहे. त्यांनी एक जुना जो काही मुकुट आहे आपल्या मस्तकावर धारण केला. कोणाचा होता माहीत नव्हता. संदुकीतला तो मुकुट धारण केला, शिकारीला गेले. तो मुकुट कोणाचा होता आपल्याला माहिती आहे, जरासंधाचा होता. परिणाम काय झाला, ते द्रव्य शुद्ध नव्हतं. ते द्रव्य शुद्ध नसल्यामुळे ज्यांनी कलीचं दमन केलं, ज्यांना गर्भामध्ये नारायणाचं दर्शन झालं, असे परीक्षिती महाराज, पण त्यांची बुद्धी भ्रंशित झाली आणि त्यांनी एका ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. विठ्ठल हा परिणाम कशामुळे घडला गेला असेल तर फक्त द्रव्य शुद्ध नव्हतं. म्हणून पारमार्थिक साधन सिद्ध करत असताना संत महात्मे सांगतात आत्मशुद्धी
आहार शुद्धी, द्रव्य शुद्धी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची शुद्धी जर काय असेल तर मातृशुद्धी आणि पितृशुद्धी. मातृशुद्धीचं आणि पितृशुद्धीचं चिंतन करताना तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. आणि मातृशुद्धीचं चिंतन करत असताना असा विचार आलाय, आळंदी क्षेत्रामध्ये वास्कर वाड्यावर एक महात्मा कीर्तन करत होते. वास्करांच्या परंपरेतले थोर महात्मे होते ते. त्यांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना संध्याकाळचा समय झालेला होता, थोडा उशीर झाला होता. मग तो पूर्वीचा काळ 100 वर्षापूर्वीचा काळ होता. तो पोलीस आला आणि पोलीस म्हटले, बाबा टाईम झालेला आहे, तुमचं काय करा, कीर्तन आवरून घ्या. तो म्हटला, त्यावेळेस ते महात्मा अधिकार संपन्न होते. आपल्यासारखे असे तर विठ्ठल जय जय विठ्ठल लगेच केलं असतं, पण ते महात्मा होते. त्यांनी जाऊन विचारलं, तुझ्या आईला जाऊन विचार तुझे बाप कोण आहेत ते. विठ्ठल आता ते अधिकारी होते. तुकाराम महाराज म्हणतो, सत्य त्याचे वेळे घडला बेबीच्या मातेशी व्यवहार अंत्यजाचा जयाशी नावडे. हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवांचे सत्य त्याचे वेळे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला भगवंताचं कीर्तन आवडत नाही, नामघोष आवडत नाही, मग तो कसा आहे. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. अशा प्रकारे ह्या तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणजे मातृशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. मातृशुद्धी महत्त्वाची आहे, पितृशुद्धी महत्त्वाची आहे. प्रातस्मरणीय गुरुवर डॉक्टर बाबा सांगत असतात, माता आणि पिता, तुका म्हणे पितावरी बाळाच्या तो हिता. तुकाराम महाराज सांगतात. जसं तुकाराम महाराज म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तसं तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे पितावरी बाळाच्या तो हिता. पिता महाराज काय करत असतात, तो बाप करे जोडी लेकराचे ओढी. आपली करवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी. कडे वागवणी भार खांदी. तुका म्हणे नेदी गांजू आणि कासे उदार जीवासे आपुल्या. पिता महाराज काय करत असतात, आपलं सर्वस्व खर्च करत असतात. पिता पाती ती पिता मियते ती माता. म्हणजे जे अनुमान करते वाम मार्गापासून जे संरक्षण करतात. कारण माता पित्यांचा संस्काराचा परिणाम मुलावर होत असतो. विठ्ठल माता पिता अनुमान करतात, मुलगा जातो कुठं, काय करतो, वाम मार्गापासून काय करत असतात पिता, त्यांना परावृत्त करत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कार सांगितले, त्या संस्कारामध्ये गर्भाधान संस्कार सांगितला. आईवडिलांच्या स्वभावाचा, आईवडिलांच्या शरीरयष्टीचा, आईवडिलांच्या भावनेचा परिणाम त्या बालकावर होत असतो. जसे मातृतीर्थ असतील, जसे पितृतीर्थ असतील, तसे काय होत असतात, जी काही रत्न, पुत्ररत्न किंवा कन्यारत्न पोटाला जन्माला येत असतं. म्हणून भगवान ज्ञानोबऱ्यांचा आपण एवढा महिमा गातो. भगवान ज्ञानोबऱ्याचा आपण एवढा महिमा गातो. ज्यावेळेस भगवान ज्ञानोबऱ्यांना समाधीला बसवत होते, समाधी प्रसंगामध्ये गुरुवारे शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, ज्ञानेश्वर महाराजांना समाधीला बसवताना सगळ्यांना दुःख झालं. स्वतः भगवान परमात्मा दुःख करतात. भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवा ऐसा चहोयोगी न देखो न ऐको याची लागी खंती वाटे बहुत. ज्ञानेश्वर महाराजांसारखे ज्ञानी माऊलीसारखे भक्त आणि माऊलीसारखे वैराग्य संपन्न पूर्वी झाले नाहीत आणि भविष्यातही होणार नाही. एवढं मोठं दुःख भगवंताला होतं. त्यावेळेस नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, पांडुरंगा एक वेळ समाधीला तू बस म्हणे, पण आमच्या माऊलीनं समाधीला बसू नको. आज जेवढी ज्ञानोबऱ्यांची समाजाला गरज आहे तेवढी तुझी नाही. तुझं खातं वेगळं आहे. देवा विचारावे लागे पाप पुण्य घेसी तेव्हा देसी ये यथा माम प्रपद्यन्ते. पण आमच्या ज्ञानोबऱ्यांचा दरबार असा आहे की न पाहे याती कुळाचा विचार भलत्या भावे शरण जाता भेटी. जसे असतील तसे होका दुराचारी विषयी आसक्त. ज्ञानोबराय काय करतात, त्याचं आत्यंतिक कल्याण करतात. ज्ञानोबराय आमचे दयाळ आहेत. अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई. इंद्रायणी छेद
सगळा संतांनी गायला महाराज. अहो दयाळे ज्ञानाबाई अर्थ माझे तुझे पायी. भगवान ज्ञानोबऱ्यांचा महिमा खूप गायला. देवसुद्धा स्वतः पांडुरंग परमात्मा देवी रुक्मिणीला सांगतात. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरा तळी जो करील याची यात्रा हे पंढरीहुनी सोपे. सगळा महिमा पांडुरंग परमात्मा देवी रुक्मिणीला सांगतात. पण भगवती रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटतं. देवी रुक्मिणी माता माऊलीनं धन्यवाद देत नाहीत. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले ऐसे सांगत हरीसी प्रेम वसतल रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसळले रुक्मिणी म्हणे धन्य दयाचे कुशी देवी रुक्मिणी माता विठ्ठल विठ्ठल. मला तर वाटतं भजन कीर्तनापेक्षा भजनच ऐकावं. विठ्ठल खूप मोठी मंडळी आहेत महाराज. भजन भीष्म आहेत हे. भजनाची सेवा आहे, भजनाची उपासना आहे, भजनाची उपासना आहे. अशा प्रकारे ह्या उपासनेच्या द्वारे सेवेच्या द्वारे हा प्रसाद आहे. हा साधू संतांचा असणारा हा प्रसाद आहे. या भजनातून वैराग्य प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होते. अशी असणारी भजनाची उपासना आहे. महाराज देवी रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याला सांगत असताना बोलतात भगवान आम्ही धन्यता ज्ञानोबऱ्यांना देत नाही. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबऱ्यांचा अवतार होण्यापूर्वी हे जे काही दाम्पत्य होतं त्यांची किती मोठी तपश्चर्या आहे. संत शिरोमणी नामदेवराय वर्णन करतात. नित्य हरिकथा नाम संकीर्तन संतांचे दर्शन सर्व काळ पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. श्री विठ्ठल पंथाचा नेम नामदेवराय सांगतात. नित्य हरिकथा नाम संकीर्तन सतत मुखामध्ये नाम आहे. हरिकथा श्रवण करावे, संतांचं दर्शन करावं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करावी, साधनेमध्ये सतत रत असावं. देवी रुक्मिणी मातेने काय अनुष्ठान केलं आपल्या सर्वांना माहिती आहे. सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख परिक्रमा केल्या. हे सर्व अनुष्ठान केलं आणि परिणाम शुचिनाम श्रीमताम गेहे आहे की नाही. अशी निजपुण्याची या जोडी वाडी नली सर्व सुखाची या कुळवडी ते जन्मे तो सुरवाडी योगच्युतू ज्ञानोबराय वर्णन करतात. अजयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्या कुळामध्ये चिंता आहे पण परमात्मा विषयक चिंता ज्या कुळामध्ये आहे अशा कुळामध्ये भगवान ज्ञानोबराय जन्माला आले. अजूनही लोक आम्हाला म्हणतात अजूनही श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार व्हावा, अजून जन्माला यावे, अजून शिवाजी महाराज जन्माला यावे असं लोक म्हणतात. पण त्यांना म्हणतो जिजाबाई कुठे आहेत. विठ्ठल कारण ज्या पात्रामध्ये ब्रह्मवस्तूला साठवायचं म्हणजे सोपं आहे का हो. ब्रह्मवस्तूला हृदयामध्ये साठवायचे ते पात्र किती शुद्ध विचार करा. त्या पात्राचा विचार करा ते किती महान दैवत असेल. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे. शांतीब्रह्म गुरुवरे बाबा गोड सांगत असतात. काय घरामधली लहान लहान मुलं असतात, काय संस्कार असतात. बाबा सांगत असतात एक साहेबाचं पाकिट हरवलं. आपल्याला माहिती तरी सांगतो. साहेबाचं पाकिट हरवलं, त्यात 5-6 हजार होते, महत्त्वाचे कागदपत्र होते. ते एका मुलाला सापडलं, सुसंस्कृत मुलाला सापडलं. तो साहेब म्हणतो माझे पैसे गेले तरी चालतील पण त्यात महत्त्वाचे कागदपत्र आहेत, मिळाले तर खूप चांगलं होईल. फोन नंबर असतो. तो मुलगा त्या साहेबांना फोन करतो. साहेब बरोबर येतात, त्यांचं पाकिट त्यांना दिलं जातं. साहेबांना आनंद वाटतो. काय म्हटले साहेब त्या मुलाकडे पाहून म्हणतात बाळा तुझे आईवडील धन्य आहेत बरं का बाळा, काय संस्कार आहेत म्हणे तुझ्यावर म्हटले. आणि प्रसन्न झालं, अंतःकरण प्रसन्न झाल्यानंतर सहज 2000ची नोट काढतो आणि त्या मुलाला देतो. तो मुलगा म्हणतो साहेब आमच्या आईवडिलांनी हे शिकवलं नाही. विठ्ठल तुमचं पाकिट तुम्हाला देणे माझं कर्तव्य आहे म्हणे, बक्षिसाची आम्हाला अपेक्षा नाही. काय उत्तर आहे महाराज. धन्य माता पिता तयाची तुकाराम महाराज वर्णन करतात. अशी मुलं जन्माला येतात ज्या मुलाची जी काही तीर्थ जी काय आहेत तीर्थ अपेक्षा करतात किंवा स्वर्गातले जे देवता आहेत मोदन ते पितरो
नृत्यंती देवता सनाथाचेयम भूर्भवती. पितरांना सुद्धा आनंद होतो. असे संत महात्मे जन्माला आले, भगवत भक्त जन्माला आले, पितरांना आनंद होतो. गुरुवरे शांतीब्रह्म बाबा आणखी एक उदाहरण सांगतात. असे काही जन्म मुलाला येत असतात. ऐका ऐशे कोळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. काय झालं, वैशाखाचा महिना होता, आमराई होती. त्या आमराईमध्ये तो मुलगा गेला. काय आमराईच्या आंब्याच्या मालकाला विचारलं नाही, बागेतल्या मालकाला विचारलं नाही, झाडावर चढला, पाडाचे आंबे खाऊ लागला. मालक येतो आणि त्या मुलाला विचारतो, अरे बाळ काय मालकाला विचारायची काही सोय वगैरे आहे की नाही म्हणे. काय कळतं का नाही तुला, ह्या झाडाचा मी मालक आहे म्हणे, तुझ्या बापाला सांगितलं पाहिजे. तो म्हणतो माझा बाप दुसऱ्या झाडावर आंबे खातोय. विठ्ठल असे संतान असतात. असे संतान पोटी जन्माला येत असते. प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्यबाबा एक उदाहरण सांगायचे. आता मी फक्त नाव सांगतो. ह्या नावावरून त्यांचे आई वडील कोण होते मला कीर्तन झाल्यावर सांगा. फक्त नाव सांगतो, अब्दुल नारायण डिसोजा. विठ्ठल विठ्ठल. आहे का महाराज सांगतात, काय याचा पत्ता आहे का? अब्दुल नारायण डिसोजा गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे. म्हणजे असे संतान आहेत. सध्याच्या काळामध्ये जे अतिरेकी वगैरे आपण पाहतो ते असेच असतात. असेच संतानामध्ये असतात. ते त्याचा परिणाम ते असंच जगाच्या ऱ्हासासाठी उत्पन्न झालेले असतात. पण शुचिनाम श्रीमताम घे, जे भगवत भक्त संत महात्मे पोटी जन्माला येतात. प्रातस्मरणीय गुरुवारी श्री बाबांचं महाराजांचं असणारे पुण्यस्मरण आहे. काय त्यांचा महिमा आहे, त्यांचा खूप मोठा महिमा आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीच्या वारीची निष्ठा जोपासली. महाराज निष्ठा स्था तिष्ठती, ती निष्ठा, जी निष्ठा कधीही ढळत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धारे वर्म चुकवणे, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहोने वास अनेकांची. भजनाची उपासना, भजनाची परंपरा त्यांनी जोपासली. जवळजवळ आयुष्यात ते 40 वर्ष पंढरीच्या वारीमध्ये केली. 40 वर्ष पंढरीची वारी केली ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये. आणि ती वारी अशी केली महाराज, आपणही वारी करतो पण दिंडीमध्ये कमी, बाहेरच फिरतो आपण जास्त. पूजनीय श्री महाराजांनी वारी केली. वारी करत असताना पास बोलण्याची नाही, आता देवाविन काही. काय नेम आहे वारीमध्ये. जेव्हा ज्ञानोबांचा सोहळा चालू होतो तेव्हा प्रस्थान झाल्यापासून पंढरीला पोचेपर्यंत मौन व्रत धारण करायचं. विठ्ठल. असे आम्ही काही महात्मे पाहिले आबासाहेब. पूर्ण प्रस्थानपासून ज्ञानोबा सोहळ्यापर्यंत ज्ञानेश्वरी गाथेचं दोन्ही ग्रंथाचं पारायण. विठ्ठल म्हणजे ही जी काही पारमार्थिक साधन अनुष्ठान, पंढरीची वारी, पंढरीच्या वारीचा असणारा हा नेम, त्यांचा मूळ स्वभाव महाराजांनी सांगितला अमानी स्वभाव. अमानित्वम हा स्वभाव आहे. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुकायसी नोहावी सेची लोका. एवढा मोठा त्यांचा महिमा आहे, एवढं मोठी सेवा निष्ठा आहे. पण समोर कधी नाही. अशा प्रकारे सेवा करत राहणार. जर आपण त्यांच्याकडे गेलो, कुठे पूजनीय महाराज कुठे आहेत, कुठेतरी पाणी आणत असतील, काहीतरी सामान आणत असतील, पंगत्र वाढत असतील, असा हा प्रकार काय आहे त्यांच्या जीवनामध्ये अनुभवाला येतो. सेवा म्हणजे सेवा. होईन भिकारी